समाज बांधवांच्या आरक्षण लढ्यास पाठिंबा देण्यासाठी बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापुरातून 100 गाड्यांचा ताफा पंढरपुरातील आमरण उपोषण स्थळी आला। धनगर समाज बांधवांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातून 100 गाड्यांचा ताफा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अण्णप्पा सतुबर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं पंढरपूरकडे प्रयाण करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यासह 4 हुतात्मा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी परिवर्तन विकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातून उपस्थित असलेल्या उपोषणकर्त्यांची विचारपूस केली। याप्रसंगी जालन्याचे दीपक बोराडे, बीडचे यशवंत गायके, अहिल्यानगरचे विजय तमनर, साताऱ्याचे गणेश केसकर, पुण्याचे योगेश धरम यांची तसंच राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांची भेट घेऊन आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला। समाजाविषयी सुरू असलेल्या लढ्यात आम्ही सक्रिय सहभागी असल्याचं सांगत आपल्या संवेदना व्यक्त केल्या। श्रीशैल मामा हत्तुरे आणि सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांनी आज या ठिकाणी गेल्या 11 दिवसापासून सुरू असलेल्या या आमरण उपोषण स्थळी मोठ्या संख्येने येऊन भेट दिली। मी त्यांचं सर्व समाज बांधवांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, जाहीर आभार व्यक्त करतो। माझं फक्त बसवेश्वराचं जे विचार आहे सर्व धर्म समभाव एक आणि फक्त मनुष्य एकच आहे, दुसरं बाकीचं काही हे करून फक्त चांगलं वागावं, चांगलं शिकावं, चांगलं वागणूक करावं हेच मानवाला योग्य आहे। या व्यतिरिक्त दुसरं या मानवाला योग्य नाही। त्यामुळं आम्ही फक्त बसवेश्वरांचंच प्रसारण करत असतो की जे बसवेश्वराने सांगून गेलेलं आहे तोच आम्ही प्रसारण करतो। त्यांचं फक्त एवढा दिवस नव्हता, आता अलीकडच्या काळात बसवेश्वरांचं जे वचन पुस्तक हे ते सगळं बाहेर पडल्यामुळं त्याच्यामुळं माझ्या बघण्यात तर मी आज 15 वर्ष झालं हे बसवेश्वर संघटनेचं काम करतो। आतापर्यंत धनगर आरक्षण समितीला ST आरक्षणासाठी नुसतं आश्वासन मिळत आले। जर आरक्षण वेळेतच दिलं असतं तर ही वेळ आली नसती उपोषणाची। त्यामुळं धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात तात्काळ व्हावं ही अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि माझ्या इतर समाज बांधवाची सुद्धा इच्छा आहे की धनगर सुद्धा भटक्या जमातीतूनच आहेत। आम्ही बंजारा बांधव भटक्या जमातीचीच आहोत। आम्ही बांधव एक दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करणार आहोत। त्यामुळे लवकरात लवकर धनगर ST आरक्षणाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी। माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांच्याबद्दल मला विश्वास आहे की ते 4 दिवसात 100% ते निर्णय घेतील असं आम्हाला सूर आहे। म्हणून म्हणजे मला खात्री आहे मला आरक्षण मिळणारच आहे। जर आता कदाचित कुठल्याही कारणानं कोणीतरी खो घातले तर नाही मिळालं तर मी पदाचा त्याग करायला तयार आहे। आमदार असतील, मंत्री असतील, त्यांनी विरोध करण्याचं काही कारण नाही आहे। कारण STचं आरक्षण हे धनगर समाजाला लागू झाल्यानंतर ते लोकसंख्येच्या प्रमाणात लागतं, त्याच्यामुळं त्यांचं काहीही नुकसान होणार नाही आणि ते पण आदिवासी हे आमचे भाऊच आहेत। आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना जे आता विरोध करतायत ते अजित पवारांच्या गटातले बऱ्यापैकी आमदार आहेत। तर माझं या आपल्या मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांना सांगायचं आहे की आपण आपले जे आमदार आहेत, जसं आदिवासीचं तुम्हाला मतं चालतात त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रातला धनगर समाज हे 2 नंबरच्या लोकसंख्येनं आहे आणि आपण पण बारामतीमध्ये धनगर समाजाच्या जीवावर निवडून येत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, विदर्भात असेल, खानदेशमध्ये असेल, कोकणामध्ये असतील, या ठिकाणी सुद्धा आपल्याला धनगर समाजाची मतं लागणार आहेत। त्यामुळं अजितदादांनी जे त्यांच्या पक्षाचे आमदार विरोध करत आहेत त्यांना समंजसपणानं व्यवस्थितपणे सांगावं।